आज आपण राधानगरी धरणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। प्रथम आपण राधानगरी धरणाचा इतिहास पाहणार आहोत। त्यानंतर आपण जर राधानगरी धरण फुटले तर याचे काय परिणाम होतील हे आपण जाणून घेणार आहोत आपल्या डीएसपी चॅनलमधून। नमस्कार, मी मिलिंद। राजर्षी शाहू महाराजांनी 1907 मध्ये या धरणाच्या बांधकामाची सुरुवात केली। पुढे अनेक वर्षे हे बांधकाम सुरू राहिले। 1918 मध्ये धरणाचे बांधकाम 40 फुटापर्यंत पूर्णही झाले, पण बांधकामाचे क्षेत्रफळ इतके मोठे होते की निधीचा अभाव जाणवू लागला आणि काम रेंगाळत गेले। पुढे 1957 साली हे धरणाचे बांधकाम पूर्ण झाले। बांधकाम चालू असतानाच पाणीसाठा होत होता, त्यामुळे धरणाचे काम पूर्ण झाले त्यावेळी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले होते। महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून आजही या धरणाला ओळखले जाते। शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून 115 वर्षापूर्वी कोल्हापूर शहरासाठी भोगावती नदीवर या धरणाचा निर्मिती केली। या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे अखंड देशात कुठेच स्वयंचलित दरवाजे नाहीत, पण राधानगरी धरणाला मात्र स्वयंचलित दरवाजाचे तंत्र वापरण्यात आलेले आहे। या धरणाला एकूण 7 दरवाजे आहेत। स्वयंचलित दरवाजे म्हणजे धरण 100% भरल्यानंतर पावसाचा साठा वाढत राहिल्यास एक असे क्रमवार आपोआप दरवाजे उघडण्यास सुरुवात होते। या धरणाची उंची 38.41 मीटर आणि लांबी 1037 मीटर आहे। धरणाची क्षमता 7 TMC इतकी आहे। हे धरण चुना आणि शिळे यांचे मिश्रण करून पूर्णपणे दगडी बांधकाम आहे। या धरणाचे बांधकाम इतके भक्कम आहे की आजही या धरणाच्या भिंती तितक्याच भक्कमपणे उभ्या आहेत। या धरणाचा उपयोग सिंचनासाठी आणि जलविद्युत निर्मितीसाठी वापरले जाते। हा झाला धरणाचा इतिहास। आता आपण हे धरण जर फुटले तर याचे काय परिणाम होतील हे जाणून घेऊ। जवळजवळ 100 वर्षे या धरणाला पूर्ण झालेली आहेत। जर हे धरण फुटले तर याचे पाणी कुठपर्यंत येईल याचा विचार शासनाने केलाय काय? कोल्हापूरच्या BSNL टॉवरवर बसून कावळा पाणी पिल इतकं पाणी हे धरण फुटल्यावर येऊ शकतं, असे जुने जाणकार लोक सांगतात। 12 जुलै 1961 साली पानशेत धरण फुटलं आणि संपूर्ण पुणे वाहून गेलं होतं। त्यातून पुणे शहराला सावरण्यासाठी अनेक वर्षे लागली होती। तसेच हे राधानगरी धरण जर फुटले तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार माजेल। लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याआधीच घरांच्या छतापर्यंत पाणी येईल। आजूबाजूचे वाहतुकीचे रोड पूर्णपणे बंद होतील। सखोल भागातील खेडेगावे पूर्ण बुडून जातील। पाण्याची तीव्रता इतकी असेल की जनावरे, शेती तर वाहून जाईलच आणि यामध्ये लोकांचे काय होईल तुम्हीच याचा विचार करा। वीज पुरवठा संपूर्णपणे खंडित होऊन जाईल। रस्ते खराब होऊन वाहतूक पूर्णपणे बंद होईल। त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान तर होईलच, याचबरोबर सगळीकडे घाण कचरा एकत्र आल्यामुळे रोगराई वाढत राहील आणि प्रदूषण खराब होऊन सगळीकडे दुर्गंधी वाढेल। तुम्ही 2019 मध्ये आलेल्या महापुराचे दृश्य तर पाहिलेच आहे। या पुरामुळे शहराचे, ग्रामीण भागाचे किती नुकसान झाले होते। अनेक गावे पाण्याखाली गेली होती। या पुरामुळे अनेक जीव तर गेलेच होते, त्याचबरोबर मालमत्तेचेही खूप नुकसान झाले होते। हे तर फक्त पावसाच्या महापुरामुळे झालेले नुकसान होते। जर धरण फुटले तर काय होईल? या धरणाचे संपूर्ण पाणी पंचगंगा नदीला येऊन मिळेल आणि पुन्हा कोल्हापूर जिल्ह्याला नुकसानाला सामोरे जावे लागले होते। राधानगरी धरणाचे बांधकाम जरी भक्कम असले तरी धरणाला 100 वर्षे पूर्ण होऊन गेलेली आहेत आणि प्रत्येक वस्तूची लाईफ ठरलेली असते। दगडाची ही झीज होत असते, त्यामुळे बांधकामामध्ये कमकुवतपणा येत असतो, पण त्या बांधकामावर येणारा पाण्याचा लोड मात्र जास्त असतो। यासाठी शासनाने सुरक्षात्मक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडलेली असेल आणि यापुढेही तुम्हाला जर अशाच प्रकारची माहिती हवी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।